नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर ई श्रम कार्डची जर तुम्ही ई-के-वाय-सी अजूनपर्यंत केली नसेल तर ती लवकरात लवकर करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच टॉपिकवर पूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला क्रोममध्ये सर्च करायचं आहे ishram.gov.in। तर या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। तुम्हाला रजिस्टर ऑन ई-श्रम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला वरती ऑलरेडी रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे, जे तुम्हाला इथं दिसतं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ऑलरेडी रजिस्टर असं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल। त्याच्यानंतर अपडेट प्रायव्हेट युजिंग आधार या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला तुमचा आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा आहे। खाली YI84ZY असा कॅप्चर तुमच्यासमोर पण येईल, दुसरा असेल तो कॅप्चर टाका आणि सेंड OTPवर क्लिक करा। त्याच्यानंतर OTP तुमच्यासमोर येईल, तो OTP टाकून सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, फिंगरप्रिंट किंवा OTP कुठलाही एक वरती क्लिक करून तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे आणि कॅप्चर बायोमेट्रिकवर क्लिक करायचं आहे। खाली तुम्ही OTPवर पण क्लिक करू शकता। फिंगरप्रिंटवर करणार तर बायोमेट्रिक येईल आणि जर OTPवर करणार तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल। ठीक आहे, तर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून OTPवर क्लिक करायचा आहे, जो तुम्हाला इथं आहे, आणि तुमच्या मोबाईल नंबर एक OTP येईल, तो इथं टाका आणि व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करा। व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं टिक नाही करायचं आहे। तुम्हाला डायरेक्ट अपडेट ई-के-वाय-सी इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, इथून तुम्ही डायरेक्ट तुमचं ई-श्रम कार्ड जे बनलेलं आहे ते डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली जो आधार कार्डचा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुम्हाला बँक अकाउंट डिटेल या बटनावरती क्लिक करायचं आहे। बँक अकाउंट डिटेलवरती बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो आणि डू यू वॉन्ट टू अपडेट असा एक वर्कर डाटा असं काही लिहून येतं, त्याच्यामध्ये एसमध्ये क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुमची ई-के-वाय-सी जी आहे ती इथं पाहायला मिळून जाते। तर इथं तुमचा जो बँक सीडिंग विथ आधार जी आहे ही तुमची KYC आहे। ठीक आहे, इथं तुमचं जर एस असेल तर म्हणजे तुमची ऑलरेडी आधार सीडिंग झालेली आहे, आणि जर ती झाली नसेल तर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन आपलं जे बँक अकाउंट आहे त्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे। तुम्ही सेतूवर पण जाऊ शकता किंवा तुम्ही बँकेत जाऊन पण ही आधार सेटिंग करू शकता। ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला तुमचं एस जर आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, जर नो असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया करावी लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर खाली तुम्हाला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर प्लीज कंटिन्यू टू अपडेट द इन्फॉर्मेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, इथं तुम्हाला जे बॅक बटन दिसतं आहे हे बॅक बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, जिथं तुमचं जे आधार सीडिंग ऑलरेडी झालेली ते ई-श्रम कार्ड इथून डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तुमचं जे ई-श्रम कार्ड आहे त्याची ई-के-वाय-सी करू शकता। ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे बायोमेट्रिक किंवा ऑनलाईन OTP हे 2 ऑप्शन आहे, तो OTPच्या माध्यमाने तुम्ही करू शकता। आधार सीडिंग जे आहे ते एस असेल किंवा नो असेल तर तुम्हाला तिथं एस नो करायचा ऑप्शन पाहायला मिळून जातो, तर तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे। नो असेल तर येस करायचं आहे, ऑलरेडी एस आहे तर काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही घरबसल्या ई-श्रम कार्डची ई-के-वाय-सी करू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।